भावा माणूस की भावा आपल्याकडे विषय आहे की नाही. आम्ही पॅड घालून जायला लागलो बॉल शोधायला. सनसेट लाईट लागली. क्रिकेटचे मॅच खेळायला मी तिसऱ्या बॉलला आऊट झालो. तिसऱ्या चौथ्या बॉल आपले प्लेयर खेळायला लागले अजून. विषय काय झाला माहिती आहे का, आम्ही आलो लेट आल्यामुळे आम्हाला 5 ओव्हरची पेनल्टी लागली. त्यामुळे 5 ओव्हर कमी झाल्यात. बघूया आमचे प्लेयर काय करतात. बरोबर आहे बॅटिंग. आवाज घुमतोय टाकीला नाही. वा अरे रनिंग बिटवीन रे. बरोबर आहे. तू म्हणला सुटते 4 रन डायरेक्ट म्हणलं की डायरेक्ट 4 रन. काय भावाला डायरेक्ट सुटला की म्हणते 4 रन. भावा म्हटलं 4 रन डायरेक्ट 4 रन. कुठलं कॉलेज कुठलं कॉलेज पॉलिटेक्निक कोणतं कुठली डिग्री बीटेक कुठले डिपार्टमेंट मेकॅनिकल. भावा मी पण मेकॅनिकल केलाय. अरे कसला शाळू मला मेकॅनिकल इंजिनियर. तर पॅड घातलं आम्ही पॅड घालून जायला लागलो बॉल शोधायला. होय आमचे पण प्लेयर गेलात मॅडम तिकडं. बॉल गाव ना एसएसबी गावला. जर एसएसबी गेल्या बॉल गावला. गेली बाउंड्री. माग कशाला आला हो आपला उठ. त्यांच्या कशाला बाटल्या आणला तरी. परत आउटून बसलोय आम्ही आता इथं. रनआउट यावेळेला रनआउट सुट्टी नाही. तर आम्ही आता मॅच हरून सालाबाद प्रमाणे आम्ही मॅच हरून जात आहे घराकडं हजऱ्याला. आणि हे बघा आमची मेन प्लेअर बसल्या फ्रंट सीटला. मॅन ऑफ द मॅच गोळा करून बसल्या फ्रंट सीटला. कॉल करता येत नाही. कॉल रनआउट मला रनआउट केलं रनआउट काय आम्ही मारलंच पहिल्या बॉलला. काय बरोबर नाही मला याला रनआउट केला. काय कसं काय भाई पहिला मला म्हणला डबल घे. नंतर त्यामध्ये आल्या तर मग बॉल लावला की त्यानं किप्पर डायरेक्ट. चुकलंय आणि मी अजिबात मान्य नाही. अरे सुमितनं बॉल मारला. बॉल कव्हरला आहे माहिती समोरच बॉल माहिती आहे. जर सुमीचा कॉल असेल तर मी येऊ शकतोय. सुमीचा कॉल नाही काय नाही. मी फक्त याला कॉल दिला म्हणून पाहिलो मी. मला म्हणलं जातो आणि आल्या तू आम्ही म्हणाल नाही. मला कॉल द्यायला पाहिजे होता. समोरचा हातात आहे बॉल उडलं तर मी याला पाहिजे. आला आता सगळी व्यवस्थित खेळली. खरं आपल्या 3 जण रनआउट झाली. एक रनआउट झालाय. पाठोपाठ मी झालो. योग्या झाला दुसरा. पाठोपाठ योग्याला मी रनआउट केला. म्हणजे योग्याला कॉल दिला थांबून. योग्या पळ झाला ते मी रनआउट. पाठोपाठ मी रनआउट झालो आणि ऑल आउट. आणि मग सगळी हळूहळू करत आमची ऑल आउट झाली. शेवटीला आम्ही बॅक टू जर्नी जायला लागलोय. बुवा काय बॉलिंग बुवाची व्यवस्थित पडायला नाही. काय बुवा काढली समीरदानी काढल्या. याच्यामध्ये कधी काहीतरी एवढ्या स्कोर मध्ये पण आपण कधी 1-2 वर्षापूर्वी डिपेंड करत होतो. होय मग डॉक्टर नव्हते आज निंबाळकर म्हणून. डॉक्टर नव्हते म्हणून झाला विषय. जाऊ दे आता नेक्स्ट टाइम पुढच्या वर्षी डायरेक्ट. आता आधीमध्ये लेदरच्या मॅचेस नाही डायरेक्ट आता पुढच्या वर्षी. त्यामुळं वेट करावं लागणार आम्हाला खूप जास्त. समीरदा खरं भारी किपिंग भारी गेला समीरदा. 1 नंबर. मला वाटलं हाताला जाऊन चेंज केला काय. नाही बॉलिंग टाकून बघूया. बॅटिंग तर करणं झालंय. तेवढा तरी उपयोग करूया म्हणतात. भारी केला ते. 1 बॉल सोडा नाही मागून. हॅलो गाईज. हॅलो एव्हरीवन. आता आम्ही आलेलो आहे ज्योतिबाच्या डोंगरावरती. आज रविवार आहे. मस्तपैकी आम्ही आता दर्शन करणार आहे. त्यामुळं VIP एंट्री म्हणून जाणार आहे. आपण डायरेक्ट दर्शन घेणार आहे ज्योतिबाच्या नावानं. आपल्या बरोबर बघू शकता तुम्ही आपले मित्र आलेले आहेत ऋषी खाडे आणि रोहित सुतार. त्यामुळं मस्तपैकी आपण दर्शन घेणार आहोत.
खूप महिन्याने आम्ही आलेलो आहे इकडं ज्योतिबा या डोंगरावर ज्योतिबा दर्शन घ्यायला. खूप वर्षाने आलोय, सॉरी खूप महिन्याने आलोय. मागच्या वेळेला मला आठवते पावसाळ्यात आलेलो का नाही आपण, पावसाळ्यात त्यानंतर आता आलो. मागच्या वेळेला आलेला तेव्हा एवढं भिजलेला व्हाईट शर्ट, मला वाटतं ह्यो शर्ट होता, व्हाईट शर्ट होता, गुलाल लागला आणि पूर्ण शर्ट वल्ला झालता आणि पूर्ण गुलालात राड झाला पांढरा शर्ट होता. आणि ह्या वेळेला पण आता ह्योच बहुतेक हा शर्ट आहे, मला आठवत नाही हा चकचकी झाला शर्ट. आता आज तेवढं गुलाल 100% गुलाल लागते इथे कुठे कसं घेऊन जा मंदिरात. तुम्हाला मंदिरात जरी म्हणताय तुम्हाला इकडं तिकडं घासून आणा, 100% लागते म्हणजे गुलाल लागतोय, कुठनं तरी गुलाल लागतोय. त्यामुळं आज आम्ही मस्तपैकी दर्शन करणार आहोत. आणि आमचे सुहास सर आहेत, आमचे जिवलग मित्र आहेत, त्यांना पण भेटायचं आहे. आता आम्हाला जस्ट भेटून गेल्यात आणि बघू फार्म हाऊसला त्यांचं चालू आहे या म्हणून भेटायला. अरे हो पुढे कॅमेरा. मामा काय म्हशी इकडे घालताय वाटते, हे असं ब्लॉगिंग असते मामा, लगेच शिफ्ट व्हायला लागते कॅमेरा. सुहास सरच्या लग्नाला आम्हाला त्याच्या भावाच्या लग्नाला जायला भेटायला नाही आम्हाला. त्यामुळे सुहास सरला आता इथं आल्यानंतर आम्हाला त्याला कळाल्यावर त्यानं आम्हाला बोलवून घेतलं. आता कोणते फार्म हाऊस जाऊया आपण आज, बघूया आता काय होते, कसं दर्शन होते. आम्हाला फार्म हाऊसला त्यानं बोललाय चला म्हणून, तो गेलाय पुढं, बघूया आता दाखवू डोंगर भावा. पहिला ही वाट होती की नाही, बंद केली की नाही वाट, बंद केली, फक्त 2 व्हीलर जातात. तर 2 मिनिटात आहे की नाही. तर शिफ्ट पण कसल्या हेल्मेट केल्या काच पोरा, आपण पण करायचं सुट्टी द्यायची नाही. इथंच हॉटेल होतं ना इथं मध्ये कुठं तर खाली होतं ना इथं खाली होतं ते, विश्वास नांगरे पाटील होते की खाली होतं ते, खालचं जायचं का ते. नुसतं वळ नाही तिथं, आंबोली घाट आल्यावर वाढते की नाही, ढाम नुसतं टर्न आहे. आणि माग रोहितचा आता पाळणा होत आहे. रोहितचा पाळणा होत असताना रोहित चक्री या दादा लस्सी प्या येत आहे. डोंगर आणि तुम्ही धुकं बघू शकता, मागच्याला भिजलेला पुरा भिजलेला नुसती तर फार्म हाऊस आहे. आम्ही आता बेल्ट काढलेला आहे, बेल्ट चालत नाही आत दर्शनाला. डायरेक्ट आपण जाणार आहे गाभाऱ्यात जाणार आहे, त्यामुळे विषय आहे. खंचा राजा ज्योतिबा माझा. ज्योतिबा या नावानं चांग बोला. आम्ही आता आलेलो आहे दर्शन VIP लॅनमध्ये आलेलो आहे. आता मस्तपैकी आपण दर्शन घेणार आहोत. लेट्स सी. नुसतं गुलाल आहे इथं, नुसता गुलाल, हो का, नुसता गुलाल, सगळी गुलाल. हा हात लावला की नुसता गुलाल. हा कसा आहे. ज्योतिबा दर्शन झालं आहे मस्तपैकी. आता आम्ही आलेलो आहे, ज्योतिबा दर्शन झालेलं आहे आमचं. टाकताय गर्दी पण आहे बऱ्यापैकी. आज रविवार देवाचा वार आहे, त्यामुळे जरा गर्दी आहे. मस्त दर्शन चालू झालेलं आहे, आमचं दर्शन झालेलं आहे. बघू शकता. हा केलाय तो स्वतः वेळ, ते राहिलं बाजूला. 8 वाजता फोन केलाय म्हणते ये नंतर घालायची राहिली. चल मग ते फोटो करत बसलाय तुम्ही, प्रदूषण झाले बाजूला. नारळ आणि खोबरं मारूया. त्या पोराला मी घेऊन जा की वाईस वाढणाला सी. अहो तुमच्या मंडळीच नाही की द्या. द्या ते तुमचं पोरग रडाले की हो, द्या की हो. काय तुमचं पोरग रडाले की हो, द्या की हो, लस्सी द्या की हो. म्हणजे दुकानदार
इथं बारकेपणा कळवंड्या लावणार होय भांडणच की मला दादा लस्सी पाहिजे पप्पा मला लस्सी पाहिजे द्या असा विषय डेंजर याला कुठं आहे भावानं गॉगल वरती ठेवला टप्पावरती या टप्पावर ठेवलाय गावाला लस्सी पुढं आल्यावर ज्योतिबाचं डोंगर साहेब दरबारी मुजऱ्यास येणे कर्तव्य असे साहेब दरबारी मुजऱ्यास येणे कर्तव्य असे अवतान कोल्हापूरच्या कुर्ला ज्योतिबा नावान सांग बल आता भाऊ आलाय आपलं आवाज कमी कर भावा गाणं बंद कर हे काय फार्म हाऊस हे का पुढचं भावा आलेला आहे आपला सुहास सर विषय सपला भाऊ आता काय झालं माहिती येतात ते रस्ता गावानं एका मेंबरला विचारलं काय पोरं दोन बुलेटवरून जात होती त्यासने विचारला बाबा रस्ता कुठं आहे ती म्हणाली इथनं आहे म्हणाल चला तू पुढे जातो मी चला आमच्या मागणं या म्हणाली काय आम्ही गेलो आणि थांबलो मला लक्षात नाही ती पोरं थांबल्या ती रील करत थांबलो रे आम्ही आणि ती पोरं की नाही भावा 5 मिनिटांनंतर परत आम्हाला शोधत वरती आली चढून वरती आली मग आम्ही त्याला हात केला विषय कळला आम्ही काल आम्हाला लोकेशन पाठवलं म्हणलं आम्ही गेली मग ती पुढं हवा माणूस की भावा आपल्याकडे विषय आहे की नाही हा कुणीकडे जायचं आहे असा आहे फार्म हाऊसला आलेलो आहे मी व्ह्यू भारी आहे की भावा इथनं जबरा व्ह्यू आहे की गाडी उडलं पुढं मग मला वाटतं हे कोणाची ओढी आहे सगळी तर फार्म हाऊस आहेत मला की नाही आता आम्ही आलोय फार्म हाऊसवर पन्हाळ्याच्या रोडला आहे फार्म हाऊस आपल्या मित्राचं फार्म हाऊस आहे हे स्विमिंग टँक आहे इथलं मस्त व्ह्यू आहे इथं आता वरनं खतरनाक व्ह्यू आहे जबरदस्त व्ह्यू आहे इथं कोच बी आहेत बसायला कोच आहे बेस्ट व्ह्यू आहे इथं बेस्ट इथं तलाव आहे दुसऱ्यांदा शेत आवडतं इथं हे छोटे छोटे आहेत बघा हे फार्म हाऊसेस रो हाऊसेस टाईप आहे तिथं पन्हाळ्यात लई आहेत की नाही कसा आहे इथं चिलाउट एरिया आहे चिलाउट एरिया कसा आहे भावाणू सनसेट लेवार आहे तिथं भारी गिरी इथं भावा चिल्ला खरं इथं माग शेतकरी बी आहेत रे शेतकरी बी आहेत ना माग खरी तर अरे खरं लोकही राहतात किती आजूबाजूला बिल्डिंग आहे ना त्यांना त्रास देत नाही रात्रीच तर सवय झाली असेल लोकांनी शेतावरची घर आहे त्यामुळे रात्री कोण असणार पार्टी बिर्टी करायला आता पोरांची गाणी बिणी करू लागली पार्टी ऐकत नाहीत पोरं नको म्हणजे आम्ही नाही असं युजली कोण आलं तरी पण पार्टी असतात वगैरे फार्म हाऊस म्हणल्यावर काय शांतीच क्रांती करून जाणार आहे दंगा करून जाणार की गाणी लावून ताडतूड करायला कुर्द्याची चौकात जात उद्या कामा जात तिथे आत उभं झालो आम्ही आता फार्मसी जा मग कुठं जाऊ आम्ही गाड्या मागणं हा खतरनाक कार्यकर्ता 9492 नंबर काय कार्यकर्ता ए, खतरनाक चालू मेलो नव रे गाडी धाडधूड करत जाते ही ना सगळी मराठी माणसं आहे आपली का? गाडी इथे बघा नाही अरे होय आपली गाडी भावाची गाडी आहे भावाची गाडी आहे त्या गाडीनं आपण आजारा गाजवला की नुसतं त्या गाडीनं आम्ही आजारा गाजवला आहे आजारा चालू करा की गाडी तुझं भाव आहे तुम्ही हे कोण भाऊ सका भाऊ हो ओळख करून दे की भावा तिथेच लग्न होतं ना नाही जरा भया करेल ना आम्ही लग्नाला जायला नव्हतो म्हणून भाऊ आम्ही जरा फुगला आहे म्हणून भावाला भेटा आलो आम्ही तेव्हा पहिल्यांदा बघितलं महिन्यात असते आणि गावात एकच नाव भावा कसा विषय दोन्ही आपला निवांत खेळायला टिकू खेळायला लागलं भावा की पटाड्याला हवा विषय करून टाका
हरली मुंबई फॅन हरली. चल तू आता आम्ही फटाड्या घेतल्यात. आम्ही आता वाजवणार. पहिली मॅच आपण जिंकला. पहिलीच मॅच आपण जिंकला. त्यामुळे हार्ड आपला सीएसके मॅच नावात अक्कर कसा आयुष्य मुंबई बॅनर जळवायसाठी खास आकर्षण. ती पळाल्यात ती आताच पळाल्यात 15 शेवटे 15. कारण की आपल्या अकाउंटवर लई बॅलन्स आहे सीएसकेच्या. सीएसके आजरा सुट्टी नाही. हा हा काय आलं व्यवस्थित लाव एवढं इकडे उडफुडून आला गार बघ की. हे इथं लाव तू गल्ली उठा पाहिजे लाव तू. बघा लागली तिकडनं जिरत्या रे त्यांची बघ की. व्हिडिओ करा ओके मध्ये व्हिडिओ करा. इथंच बॅनर लावायचा आपण जिंकल्यावर भावा. मागच्या लावला तसा असा आहे अथर्व. गॅंग आमची सगळी सीएसकेची. अरे वाद लवकर मगाशी जाऊन जरास वेळ झाला आम्हाला आणायला तरी पण आम्ही आणला. झोपला होता माणूस. जल्लो लाईट लागली. गल्ली जमा दादा मला ती घेऊन करणार काय रील? मी करणार की रील छान आहे दादा तुझी. होय काय दादा मस्त करतोस रील. काय ते आय लव्ह यू काय ते काय ते फॅन फॉलोइंग झाले आपले काय